नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. संजना आणि अनिरुद्ध दोघंही दारामध्ये उभे असतात. दोघांची आरतीही ओवाळली जाते, परंतु तरी सुद्धा संजनाचं मन काही भरत नसतं. संजना कांचनला म्हणत असते की आता ज्या प्रकारे अरुंधतीने हाताला धरून घराबाहेर काढलं होतं, आता त्याच हातांनी अरुंधती आम्हाला आतमध्ये घेईल. यश म्हणतो की नाही, हा अजिबात नाही. तेव्हा संजना नाटकं करत म्हणते की आई तुम्हाला माहितीये ना डॉक्टरांनी काय सांगितलंय ते? अनिरुद्धला जपायला सांगितलंय. दिवशी जेव्हा अरुंधतीने मला हाताला धरून घराबाहेर काढलं त्या दिवशी अनिरुद्धला किती त्रास झाला होता. शेवटी काय तर मी बायको आहे ना त्याची, त्याला त्रास सहन नाही झाला आणि अहो त्याला अटॅक आला हो. तेव्हा कांचन म्हणते की माझा अनिरुद्ध खरंच खूप हळवाय, त्याला या सगळ्या गोष्टी सहनच होत नाही. अगं संजनाच्या चोराच्या उलट्या बोंबा संजना म्हणते कशी की अरुंधतीकडनं झाली असेल चूक, आम्ही मान्य करतो ती, पण आता जर तिला चूक सुधारण्याची संधी मिळतेय तर तिने प्रेमाने आम्हाला हाताला धरून घरात आणायला पाहिजे की नाही? हो की नाही हो आई? कांचन म्हणते की हो ग, तू अगदी बरोबर बोलतीये आणि अरुंधतीने जर तुम्हाला दोघांना घरात घेतलं तर अनिरुद्धला सुद्धा बरं वाटेल. मग कांचन अरुंधतीला म्हणत असते की अरुंधती ये ग तू इकडे. तेव्हा आप्पा चिडतात आणि म्हणतात की अरुंधती कुठेही येणार नाही. कांचन एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांना जर घरात येण्यासाठी एवढे नाटकं करायचे असतील ना तर त्यांना असं म्हणावं की घरात येण्याच्या आधी तसंच बाहेर निघा. बिचारी आरू सगळं काही ऐकून घेते म्हणून काय तिला काही करायला लावाल तुम्ही? अनिरुद्धचे लगेच नाटकं सुरू होतात. अनिरुद्ध आता गरगरल्याची नाटकं करू लागतो. तेव्हा संजना विचारते की काय होतं अनिरुद्ध तुला? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काही नाही ग संजना, जरा ना मला गरगरल्यासारखं होतंय. संजना ड्रामा करत असते की अहो आई बघा ना त्याला त्रास होतोय, त्याला धड उभंही राहता येत नाहीये. कांचन चिडते आणि अरुंधतीवर ओरडत असते. अरुंधतीला ती म्हणत असते की अरुंधती तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं ते? आता तुला हेही सांगायला हवं की काय करायला पाहिजे? उठ जरा तिथून म्हटले ना उठ म्हणून, उठ जरा तिथून म्हटले ना उठ म्हणून. तेव्हा आप्पा कांचनवरच ओरडत असतात. तेव्हा अरुंधती उठते आणि म्हणते की आप्पा राहू देत. अरुंधती आता संजनाचा हात पकडते आणि संजनाला आतमध्ये घेत असते. तेव्हा अनिरुद्ध सुद्धा अरुंधतीच्या हातात हात ठेवत असतो. संजना लगेच अनिरुद्धचा हात पकडते आणि म्हणते की अनिरुद्ध मी तुला नेते हा घरामध्ये, तू नको हात पकडू तिचा. आणि अरुंधतीला ती म्हणत असते की आता काय, आता अनिरुद्धचा हात माझ्या हातामध्ये आहे ना, त्यामुळे काळजी करण्याचं तर काहीच काम नाही. आणि मग आता संजना अरुंधतीला आतमध्ये घेत असते. अरुंधती अनिरुद्धला, तिघेही आता आतमध्ये आलेले असतात. अनिरुद्धला खुर्चीवर बसवलं जातं. आता अनिरुद्धला बसवल्या संजना लगेच सुरू होते. संजनाचा ड्रामा सुरू झालेला असतो. संजना आता चेक घेते आणि अरुंधतीला म्हणते की हा तू आम्हाला दिलेला चेक आहे तसाच मी तुला परत करतेय, कारण आता हे घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही आणि आम्ही आता इथेच राहणार आहोत. काय आहे ना, आईनी खूप आग्रह केला ग आम्ही इथे राहावं म्हणून, पण मलाही वाईट वाटलं ग. मला असं वाटलं की उगाच मुलांना बापापासून तोडायला नको ना, आणि एका मुलाला आईपासून तोडायला नको. हो की नाही हो आई? तेव्हा कांचन म्हणते की हो ग संजना, अगदी बरोबर आहे तुझं. आणि अरुंधतीला ती बोलणं ऐकवत असते की बघितलं अरुंधती, या दोघांचंही मन किती मोठं आहे ते. सगळं काही विसरून फक्त मी म्हटले त्यांना घरामध्ये चला तर लगेच घरामध्ये राहायला आले. आता ह्या कांचनला कोण हे सांगणार की एवढं सगळं करण्यासाठीच त्यांनी एवढा मोठा हार्ट अटॅकचा खटाटोप केलाय. कांचन सांगते की आता मात्र संजना आणि अनिरुद्ध कायमचे याच घरामध्ये राहणार. ते दोघं आता इथून कुठेही जाणार नाही आणि आता त्यांच्या इथे राहण्यापासून मला घरामध्ये कुठलाही क्लेश नकोय आणि क्लेश करणारी माणसं सुद्धा नकोय, असं अरुंधतीकडे बघून ती म्हणत असते. अरुंधतीला फार आश्चर्य वाटतं की या घरासाठी ती एवढं सगळं करतीये आणि खरं तर तिचा मोठो हा होता की तिला आई आणि आप्पांसाठी हे सगळं करायचं होतं. तू आईचं तर मात्र भलतंच काहीतरी सुरू असतं, म्हणजे ज्यांच्यासाठी केलं तेच आता अरुंधतीवर उलटे फिरलेले असतात. इकडे अरुंधती तिच्या घरी आलेली असते. यश तिला म्हणत असतो की आई तू काहीही म्हटली तरी मला चालेल, परंतु मला 100% माहितीये की ही संजनाची आणि बाबांची काहीतरी नाटकं आहेत. अगं मी तुला 100% सांगतो की त्या दोघांचा काहीतरी ड्रामा आहे. त्यांना काहीच वाटत नाही का दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायला? अरुंधती म्हणते की यश आपण असं नाही म्हणू शकत, कारण त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला होता हे डॉक्टरांनी स्वतः सांगितलंय. यश म्हणतो की आई डॉक्टर नाही म्हटलंय, अभि म्हटलंय हे सगळं. आणि मला एक गोष्ट साधी सिंपल सांग की जर हार्ट अटॅक त्यांना आला असता तर एका दिवसात डिस्चार्ज भेटला असता का? निदान बाबांच्या काहीतरी टेस्ट तर झाल्या असत्या ना. अभिला काय वाटलं की बाबी काही बोलेल आणि आपण सगळे त्याच्यावर विश्वास ठेवू? अरुंधती म्हणते की यश आता चिडचिड करून काय होणार आहे, जे व्हायचं होतं ते तसंही होऊन गेलंय. यश म्हणतो की अगं आई बाबा आणि संजनाचं वागणं काय आपल्यासाठी कमी नाहीये, पण अगं अभि सुद्धा त्यांच्यामध्ये सामील झाला. अरुंधती म्हणते की बस झालं आता, माझी आता दुसरी काही इच्छा नाहीये. मला फक्त असं वाटतंय की त्या दोघांनी आता घरामध्ये ठीक राहावं.
उगाच घरामध्ये मला क्लेश नकोय. आणि तसंही इतक्या दिवस घरात सगळे आनंदाने राहत होते, आता उगाच कोणाला तरी घराबाहेर जा म्हटल्यावर दुःख तर होणारच ना. एकत्र राहा पण गुण्या गोविंदाने राहा, उगाच त्या आई आणि अप्पांना त्रास नका देऊ. यश म्हणतो की आई याने काही होणार नाहीये. बाबा आणि संजना आजीच्या डोक्याभोवती भुंगा म्हणून फिरणारच आहे आणि हे दोघं त्या दोघांना त्रास देणार आहे, कारण त्यांच्यासाठी आपलं घर म्हणजे घर नाहीये, तर तो खूप मोठा खजिना आहे आणि तो त्या दोघांनाच हडप करायचा आहे. तसंही मी बाबांना सांगितलंय की बाबा काहीही झालं आणि तसंही मी पीटरला सांगितलंय की काहीही झालं, आजी काहीही म्हटली तरी सुद्धा हे घर बिल्डरला द्यायचं नाही. आप्पांना काहीही झालं तरी आप्पांना हे करावंच लागणार आहे. अरुंधती म्हणते की यश तू काळजी करू नकोस, आप्पांना संजनाचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. आप्पा कधीच संजनाच्या जाळ्यात फसू शकत नाही. फक्त एकच गोष्ट कर की प्लीज हा विषय घरामध्ये काढू नकोस, बंद कर इथेच. तसंही आता अभि आणि अनघामध्ये सतत काही ना काहीतरी वाद होत असतात आणि त्यात जर अभिच्या या नाटकाबद्दल अनघाला कळलं ना तर तिला उगाच या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होईल रे. यश म्हणतो की आई तू त्या गोष्टीची काळजी करू नकोस, मी माझ्यामुळे अनघामध्ये आणि अभिमध्ये कधीही वाद होऊ देणार नाही. पण आई तुला खरं सांगू का, मला या सगळ्या गोष्टींचा ना फार कंटाळा आलाय. अरुंधती म्हणते की मला सुद्धा फार कंटाळा आलाय, आपण बंद करूयात हे सगळ्या गोष्टी. यश अरुंधतीला म्हणतो की अगं आई तुला तर मिहिरने त्याच्या रेस्टॉरंटमध्ये बोलवलं होतं ना, तू जाणार आहेस ना. तेव्हा अरुंधती म्हणते की हो मी संध्याकाळी जाणार आहे. यश म्हणतो की आई नक्की जा आणि अजिबात टाळू नकोस. हे बघ ह्या घरच्या भानगडी तर रोजच होणार आहे, परंतु मिहिरकडून तुला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळते, त्यामुळे ती अजिबात वेस्ट करू नकोस. अरुंधती म्हणते की अरे बाळा मी नक्की जाणार आहे. यश म्हणतो की आई तुला नक्की जायचंय हा, आणि जर तुला हवं असेल तर मी सुद्धा तुझ्या सोबत येतो, तसंही मी संध्याकाळी फ्रीच असणार आहे. अरुंधती यशला सांगते की जर मला वाटलं तर मी तुला सांगेल. अरुंधती आता तिथून निघून जाते. संजना आणि अनिरुद्ध त्यांच्या खोलीमध्ये असतात. संजना म्हणत असते की स्वतःच्या खोलीत राहण्याचं सुखच काहीतरी वेगळं असतं. अनिरुद्ध म्हणतो की काय स्वतःच्या घरात. संजना म्हणते की हो मग स्वतःच्याच घरात ना, आता मी तुझी बायको आहे म्हटल्यावर हे घर माझंच नाही का झालं. अनिरुद्ध म्हणतो की अच्छा मग आपलं घर म्हण ना, हे माझं घर स्वतःचं घर काय आहे. संजना म्हणते की बरं बाबा आपलं घर. पण अरे अनिरुद्ध आपलं घर म्हणायला हे काय आपलं घर आहे का, आपलं घर आपल्या घरातूनच आपल्याला काढून दिलं होतं ना. अनिरुद्ध म्हणतो की मग काय झालं, आरती ओवाळून त्यांनी आपल्याला आतमध्ये सुद्धा घेतलं ना. अरुंधतीने जरी तुला घराच्या बाहेर काढलं होतं तरी हाताला धरून घरामध्ये पण घेतलं ना, ही पण एका प्रकारची आपली जीतच झाली ना. तेव्हा संजना म्हणते की अरे अनिरुद्ध ही खूप छोटी गोष्ट झाली आहे, जेव्हा हे घरच आपल्या ताब्यामध्ये येईल ना तेव्हा आपली मोठी जीत असेल. अनिरुद्ध संजनाला म्हणतो की अगं पण त्यासाठी काय काय करायला हवं, यातलं काही डोक्यात येतंय का तुझ्या. संजना म्हणते की हे बघ आभी म्हणतोय तसं की जर आपल्याकडे मेजॉरिटी असेल तर हे घर आपल्याला बिल्डरला देणं सोपं होईल. तुलाही माहितीये की आप्पा काही करू शकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्या बाजूने फितवावं लागेल. अनिरुद्ध म्हणतो की एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, सगळे जण जरी आपल्या बाजूने आले ना तरी स्वतः आप्पा मात्र आपल्या विरोधात उभे राहतील. आप्पा हे घर आपल्याला देऊ शकत नाही. संजना म्हणते की हे बघ त्यांनी जर आपल्याला घर नाही दिलं ना तर बिल्डर कडून आपण त्यांचा शेअर घ्यायचा आणि त्यांना देऊन टाकायचा. आप्पा ते पैसे घेतील, त्या पैशाने त्यांना काय करायचं ते करू देत, तो आपला प्रश्न नाहीच आहे. अनिरुद्ध म्हणतो की काय आई आणि आप्पांशी असं वागायचंय. तेव्हा संजना म्हणते की मग काय करायचं अनिरुद्ध, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये कुठला. मला आता एक गोष्ट सांग की अरुंधतीने नाही का सांगितलं की पेपरवर सह्या कर, सगळ्यांसमोर सांगितलं ना तिने, तेव्हा कोणी काही बोललं का, कोणी बोललं का मध्ये, नाही बोललं. आप्पा काही बोलले का, नाही बोलले. उलट आप्पांनी तर तिचीच साईड घेतली. हे बघ व्यवहार जर असला ना ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आणि उगाच इमोशन्स मध्ये आणून काही उपयोग नाही. अनिरुद्ध म्हणतो की संजना अगं गप्प बस ना प्लीज, मी आताच हॉस्पिटल मधून आलोय आणि मला प्लीज आता आराम करू दे. संजना हसते आणि म्हणते की काय तू हॉस्पिटल मधून आलायस, अरे तू हार्ट अटॅकचं नाटक केलं होतं आठवते ना तुला. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं मला दमायला झाले संजना, प्लीज मला झोपू देत जरा. संजना म्हणते की काय हॉस्पिटलच्या बेडवर तर पडूनच होतास ना, अजूनही तुला दमायला झालंय. अनिरुद्ध तिच्यावर भडकतो आणि तिला म्हणतो की का काही प्रॉब्लेम आहे तुला, काही प्रॉब्लेम आहे का तुला. तेव्हा संजना म्हणते की बरं बाबा भडकू नको, झोप तुला झोपायचं तर. तेवढ्यात संजनाचं लक्ष हे अरुंधतीच्या घराकडे जातं आणि मनात ती म्हणत असते की अरुंधती आज ज्याप्रमाणे तू मला घरात घेतलंस ना तसंच एक दिवस माझे पाय धुवून त्याचं तीर्थ सुद्धा घेशील. मिहिरच्या रेस्टॉरंट मध्ये तुला पार्टनरशिप भेटली आहे तर जास्त शेफारली आहेस, पण आता तू ते रेस्टॉरंट किती दिवस चालवते ना हेच मी बघते. मला या घराबाहेर काढण्याचा तुझा प्लॅन तर फसलाय आणि पुन्हा आपण दोघे जणी एकमेकींच्या समोर आलोय. तू आणि तुझ्या लेकाने तर माझा जगासमोर इन्सल्ट केलाय ना, बघ आता मी काय करते ते. अगं अक्षरशः पश्चाताप होईल त्या मिहिरला की तुला पार्टनर करून घेतलंय. इकडे अनघा आणि आरोही दोघीही किचन मध्ये असतात. आरोही अनघाला म्हणते की अनघा आज आम्ही यश आणि आम्ही आज आईंकडे झोपायला जाणार आहे हा. तेव्हा अनघा म्हणते की का ग का जाणार आहात. तेव्हा आरोही म्हणते की काही नाही ग, असं
असंच टाइमपास म्हणून जाणार आहोत, बाकी काही नाही. तू पण येतेस का? तुम्ही पण या ना आमच्यासोबत आम्हाला कंपनी द्यायला. अनघा म्हणते की अभिचं तर तुला माहितीये ना, अभिचं विचारूही नको, अभि काही येणार नाहीये. पण हो, मी आणि जानकी नक्की येऊ. हा, मग आपण मस्त धमाल करूयात आणि ताईला सुद्धा बरं वाटेल. आजच्या प्रकरणामुळे ताईला सुद्धा जरा हर्टच झालं असेल. आरोही म्हणत असते की संजना ताईंचा इगो इतका मोठा आहे ना, की त्यांचा इगो जपण्यामध्ये त्या किती लोकांचा इगो हर्ट करतात ना, त्यांचं त्यांनाही कळत नाही. अनघा म्हणते की सगळं कळतं ग त्यांना, पण त्यांना उगाचच या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, उगाचच ताईला त्रास द्यायचा असतो, त्यांचा अपमान करायचा असतो. अनघा म्हणते की आरोही म्हणते की तसंही आपण काय करणार आहोत, बाबा आणि संजना तर आता इथेच राहणार आहे, त्यामुळे आता ह्या आतल्या गोष्टी चालतच राहणार बघ, आणि आपण काहीच करू शकणार नाही. तेव्हा अनघा म्हणते की असं कसं काही करू शकणार नाही, आपण ताईला खुश ठेवू शकतो आणि आजचा प्लॅन एकदम मस्त आहे. अनघा म्हणते की मी काय म्हणते, आपण आज रात्री भेळ वगैरे काही बनवून न्यायचं का? आरोही म्हणते की अरे चालेल की, खूप मज्जा येईल, आपण करूया भेळ, ढोकळा आणि कॉर्न करूया, रात्रभर मस्त गाणी गप्पा करूयात. किती दिवस झाले आपण असं काही केलंही नाहीये. अनघा म्हणते की जर गाण्याचा विषय असेल तर अनिशला बोलावून घे, आणखी मज्जा येईल. आरोही म्हणते की ठीक आहे, हे तर एकदम बेस्ट आहे, मी यशला लगेच सांगते त्याच्याशी बोलायला, आणि तो तर काय एका पायावर येईल. अगं पण अनिश इकडे येतोय म्हटल्यावर ईशा रागवणार नाहीये ना? तेव्हा अनघा म्हणते की अगं त्यात काय रागवायचंय, तसंही अनिश तिला तिच्या आयुष्यात नकोय आणि आपलं तर अनिश सोबत नातं चांगलंय, मग आपण ते कशाला बिघडवायचं. तू काय नाही, तू बिंदास बोलो. आरोही म्हणते की बेस्ट आहे ग हे सगळं, मला असं झालंय की कधी एकदाची रात्र होते आणि कधी एकदा मी आईंकडे जाते. अनघामध्ये आणि आरोहीमध्ये चाललेलं असतं की आपण एक काम करूया, आपण सगळं स्वयंपाक आत्ताच उरकून ठेवूयात, पण एक काम करूया, चिवडा वगैरे सगळं काही करूया आणि मग तिकडं असं मिक्स केलं की भेळ तयार. आता कांचन मागे येऊन उभी असते. कांचन त्या दोघींनाही विचारते की काय ग, कसली तयारी चालली आहे? आज आम्ही रात्री सगळेजण ताईकडे झोपायला चाललोय, त्यामुळे आम्ही भेळ करून नेणार आहोत. कांचन विचारते की सगळे म्हणजे नक्की कोण चाललंय? तेव्हा अनघा सांगते की मी, जानकी, आरोही आणि यश. कांचन म्हणते की झालं, इथं अनिरुद्धला बरं नाही आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुचताय. अनघा म्हणते की पण आजी, आम्ही सगळा स्वयंपाक करून जाणार आहोत. म्हणते की हो आजी, आणि तसेही बाबा बरे आहेत आता आणि संजना सुद्धा आहे त्यांच्यासोबत. तसंही त्या बाबांचं आम्हाला काही करू देत नाही, आम्हाला साधी चौकशी करण्याची सुद्धा परवानगी नाहीये. आणि आजी तुम्ही आमची मंगळागौर करताय की? तेव्हा कांचन म्हणते की ते देवाचं कार्य आहे, मंगळागौर फक्त श्रावणात करता येते आणि तुमच्या पार्ट्यांना काही मुहूर्त नाही काढावा लागेल, तुमच्या पार्ट्या तर 12ही महिने चालू असतात. अनघा म्हणते की आजी कितीतरी दिवसानंतर आम्ही असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, प्लीज करू द्यात ना आम्हाला. कांचन म्हणते की अजिबात नाही, उद्या मंगळागौर आहे, मंगळागौरची सगळी तयारी करायची आणि संजना सुद्धा मंगळागौर पूजणार आहे. आरोही म्हणते की काय संजना पण? तेव्हा कांचन म्हणते की मग काय झालं, संजनाला करू देत ना, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करते तर ती हे व्रत अनिरुद्धसाठी करतीये आणि त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय? आरोही म्हणते की काही नाही आई, मी असं सहजच विचारलं. तेव्हा कांचन म्हणते की आरोही एक लक्षात ठेव की ही तुझी पहिली मंगळागौर आहे, सगळ्या बायका येणार आहे, त्यामुळे कुठेही काही जायची गरज नाही. आरोही म्हणते की ठीक आहे, आणि मंगळागौर उद्याच करतोय हे तुम्ही आईंना सांगाल ना? तेव्हा कांचन काहीही न बोलता तिथून निघून जाते. तर आरोही अनघाला म्हणत असते की आजी तर काहीच बोलल्या नाहीत ग, म्हणजे आईंना काही सांगणार नाही असं दिसतंय मला. अनघा म्हणते की अगं काही नाही, आपण आप्पांशी बोलूयात. आरोही म्हणते की काय ग, पण रात्रीचा प्लॅन कॅन्सल का? अनघा म्हणते की नाही ग, कसला कॅन्सल होणार आहे, आप्पा आहे ना आपल्यासोबत, तू तयारीला लाग. अनघा आणि आरोहीचं हे बॉन्डिंग मला तर खूप आवडतं, तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा हा. अनघा इकडे आप्पांना विचारत असते की आप्पा आम्ही जाऊ ना, आजी चिडणार तर नाहीये ना? तेव्हा आप्पा म्हणतात की जा ग तुम्ही, आता ती चिडते म्हटल्यावर तुम्ही तुमचे स्वतःचे छोटे छोटे आनंद कशाला सोडायचे बरं? अगं माणसाला थोडा तरी विरंगुळा हा हवाच असतो, तुम्ही जा बरं. आरोही आप्पांना पुन्हा विचारते की आप्पा आम्ही दोघेही जाणार आहोत बरं का? आप्पा म्हणतात की जा ग तुम्ही दोघेही जा. आणि तसंही अनघाला कुठे बाहेर जायला वेळ भेटतो, घरातला स्वयंपाक, जानकीचं करणं आणि सोबतच आश्रमाचं काम, यातच तिचा सगळा वेळ जातो. आणि तसंही आभीला तिला बाहेर कुठे घेऊन जाण्यासाठी तर त्याच्याकडे वेळच नसतो, त्यामुळे तुम्ही बिंदास जा. हो पण तुम्ही जानकीला सोबत घेऊन जाताय ना? अनघा म्हणते की पण आजीला समजलं तर? आप्पा म्हणतात की तिला काही समजणार नाही, सूर्यनारायण जेव्हा डोक्यावर येत नाही तोपर्यंत तिला काही जाग येत नाही, ती झोपली का मग तुम्ही दोघीही तिथून निघा. आरोही म्हणते की पण आप्पा तुम्ही सुद्धा आला असतात ना आमच्या सोबत? आप्पा म्हणतात की नाही ग, मला पण यायला आवडलं असतं, परंतु ती खोलीमध्ये एकटी असेल आणि आजूबाजूला जेव्हा तिला कळलं की आपल्यासोबत कोणीच नाही, मग तिला समजेल आपला प्लॅन काय आहे ते. सगळे कुठे गायब झाले म्हणत ती अरुंधतीकडे पोहोचेल, त्यापेक्षा तुम्ही जा दोघी जणी, मी दोघीही जा, मस्त मजा करा, मी काय इकडे घर सांभाळत बसतो. अनघा म्हणते की थँक्यू आप्पा, खरं तर तुम्ही आमच्या सोबत आहात, आमच्या पाठीशी आहात, म्हणून तर आम्ही एवढं सगळं करू शकतोय, खरंच थँक्यू सो मच बरं का. आप्पा म्हणतात की हा फक्त थँक्यूने काम नाही चालणार, तुम्ही जे ढोकळा भेळ जे काही केलंय ना ते सगळं माझ्यासाठी पण ठेवून जा. आरोही म्हणते की आप्पा तुम्हाला कसं काय कळलं आम्ही खाऊ घेऊन जातोय ते? तेव्हा आप्पा म्हणतात की मग आपले जासूस आहे ते चारो तरफ होते
माझं सगळं काढून ठेवलंय ना? तेव्हा अनघा म्हणते की हो आप्पा, फ्रीज जवळ सगळं काही झाकून व्यवस्थित ठेवलंय, पण आप्पा रात्र आहे, जरा सांभाळून खा बर का, नाहीतर तुमच्या ब्लास्टच्या आवाजाने ना आजीला जागा यायची, असं म्हणताच आरोही आणि अनघा दोघी हसत असतात. आप्पा म्हणतात की काय माझी चेष्टा करताय तुम्ही? कांचन बघ ह्या जरा दोघी कुठे चालल्यात ते, असं म्हटल्यावर अनघा आणि आरोही घाबरतात आणि म्हणतात की आप्पा प्लीज 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 आजीला बोलवू नका. आप्पा प्लीज 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 असं म्हटल्यावर आप्पा हसतात आणि म्हणतात की नाही ग सांगणार, पण मला जितकं खायचंय तितकं खाऊ द्या, उद्या आल्यावर इतकं का खाल्लं तितकं का खाल्लं असं टुमकं नाही लावायचं माझ्यासमोर. आरोही म्हणते की ठीक आहे आम्ही काही नाही म्हणणार, परंतु आप्पा प्लीज तुम्ही जरा बेतानेच खा हा. आप्पा म्हणतात की हो ग मी बेतानेच खाणार आहे, परंतु त्याच्या आधी कांचन झोपली की नाही तुम्ही ते बघा जरा. आरोही म्हणत असते की खरंच असे आजे सासरे सगळ्यांना मिळत. अरुंधतीच्या घरी आता सर्वजण जमलेले असतात. सर्वांची मैफिल छान जमलेली असते. एक एक जण एकेकाचे किस्से सांगत असतो. पहिल्यांदा यश उठतो. यश म्हणतो की मी तुम्हाला माझ्या कॉलेजचा किस्सा सांगतो. किस्सा आहे आमच्या शाळेच्या गॅदरिंगचा, आणि तेव्हा मी नाटकात काम करत होतो. आमचं नाटक हे गॅदरिंगचं सगळ्यात शेवटचं नाटक होतं. दिवसभर धिंगाणा घातला होता. सगळी मुलं जाम दमली होती. कारण नाटकाचा प्रसंग असा होता की नाटकामध्ये एक आजोबा होते आणि तो माझाच मित्र होता, तो म्हणजे प्रवीण. बरं प्रसंग असा होता की आजोबा हे कॉटवर झोपलेले असतात. आजोबांच्या तिथे एक बरणी ठेवलेली असते आणि त्यातून लाडू चोरून चोरून खात असतो. पण ते खाता खाता डब्बा खाली पडतो. आजोबांना जाग येते आणि मग ते आम्हाला पळून लावतात. असा काहीतरी सीन असणार असतो. मग काय आम्ही सगळे मुलं आलो. आजोबा खाटेवर झोपले होते. प्रत्येकाने लाडू खायला सुरुवात केली आणि मग माझ्या हातून डबा खाली पडला. पण आजोबांना मात्र जागच आली नाही. का माहितीये का तुम्हाला? तेव्हा सर्वजण विचारतात की का नाही आली प्रवीणला जाग? तेव्हा यश सांगतो की कारण माझा मित्र प्रवीण हा ढाराढूर झोपलेला होता. मग काय सगळ्या मुलांनी एक एक करून सगळे लाडू संपवून टाकले, तरी पण आजोबांना काही जाग आली नाही. एक एक करून सगळे लाडू संपवले. शेवटचा एक लाडू उरला होता. मग मी काय केलं की नेम धरून प्रवीणच्या डोळ्यावर तो लाडू मारला आणि मग प्रवीण उठला. प्रेक्षक अगदी हसून लोळत होते. पण तेव्हा मात्र नाटकाचा पडदा आम्हाला तिथेच बंद करावा लागला आणि खाली घ्यावा लागला. अरुंधती म्हणते की काय यश असं कोणी करतं का? आणि अनिशला ती सांगत असते की तुला सांगते अनिश, यांची सगळी गँगच वात्रट होती. याच्या तर शाळेतून इतक्या तक्रारी यायच्या की विचारूच नको. सर्वजण खूप हसत असतात, खूप एन्जॉय करत असतात, सोबतच खात देखील असतात. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अरुंधतीच्या घरी सर्वजण गाणी म्हणत असतात, डान्स करत असतात, सर्वजण खूप धमाल करत असतात. तर आणि जेव्हा गाणं म्हणत असतो तेव्हा ईशा नेमकी बाल्कनीमध्ये आलेली असते आणि ईशा अनिशचा आवाज ऐकते. आता चोंबडी ईशा मात्र लगेच आजीला जाऊन उठवते. कांचनही तिथे आलेली असते. कांचनही बघते की अरुंधतीच्या घरामध्ये खूपच कल्ला चाललाय, सगळेजण खूपच एन्जॉय करतात. संजना ही जागी झालेली असते. आता कांचन, संजना आणि ईशा तिघीही आता घरामध्ये हॉलमध्येच बसलेल्या असतात आणि लाईट बंद करून बसतात. सर्वजण जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा लाईट लावतात आणि लाईट लावल्यानंतर ह्या तिघीही देव्या अशा बसलेल्या असतात. त्यांना बघून यश म्हणत असतो की अगं आजी, आम्ही तर फक्त आईच्या इथे गेलो होतो, काही नाही, गाणे वगैरे चालू होते. तेव्हा कांचन म्हणते की तिच्या इथे जाण्यासाठी तुम्ही माझी परमिशन घेतली का? अनघा म्हणते की पण आम्ही सगळं काम करून गेलो होतो. तेव्हा कांचन म्हणते की का उपकार केले का मग आमच्यावर? मिहिरने अरुंधतीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं आणि कॉन्ट्रॅक्ट पेपरवर साईन करायला सांगितलेले असतात, कारण तो अरुंधतीला आता ऑफिशियल पार्टनर करून घेत असतो. तर अरुंधती म्हणते की मिहिर, परंतु हे स्वप्न तुझ्या आईचं आहे आणि तुझ्या या आईचं स्वप्न मी जर नाही सांभाळू शकले तर? मिहिर अरुंधतीला म्हणत असतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझी पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हे नक्की जमणार आहे. तेव्हा कुठेतरी अरुंधतीचा थोडा कॉन्फिडन्स हा वाढलेला असतो आणि अरुंधती त्या कॉन्ट्रॅक्टवर साईन करते. मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.